नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सप्तरंगी महाराष्ट्रामध्ये. आज आपण घेऊन आलो आहोत भांडूप मेरी जान. आपल्यासोबत आहेत आज स्मिताताई परब. हे आपल्याला त्यांचा राजकीय प्रवास व भांडूपच्या विकासाचा दृष्टिकोन देणार आहेत. नमस्कार ताई. नमस्कार. आपण प्रश्नांकडे बघूया. माझा पहिला प्रश्न तुमच्यासाठी आहे की तुमचा या विभागाशी नाता किती जुना आहे, कसं आहे तुमचं नातं या विभागासोबत? मी आधी माझी इंट्रोडक्शन करून देते. मी सौ स्मिता संजय परब, वॉर्ड क्रमांक 115 ची महायुतीची अधिकृत उमेदवार म्हणून मला ही निवडणूक लढवायचा चान्स मिळालाय आणि तो चान्स मला मोदी सरकारने दिला, त्याबद्दल त्यांचे मी धन्यवाद करते. दुसरी गोष्ट, मी आहे एक साधारण गृहिणी. गेली 30 वर्ष मी सर्व्हिस करते एका नामांकित कंपनीमध्ये सिनियर मॅनेजर अकाउंट्स म्हणून. माझे जे पती आहेत संजय परब, हे राजकारणामध्ये गेली 22 वर्ष सक्रिय आहेत आणि 7 वर्ष ते भारतीय जनता पार्टीमध्ये विधानसभेचे महामंत्री होते. त्यांच्याशी माझी चर्चा व्हायची की आज असं झालं तसं झालं, त्याप्रमाणे मी राजकारणामध्ये आज आले. हा वॉर्ड जो आहे हा महिलांसाठी आरक्षित होता, तर त्यांचा वारसा पुढे न्यावा असं कुठेतरी मला वाटलं, म्हणून मी इथे आता सक्रिय झाले. छान. मग आपण आता दुसऱ्या प्रश्नाकडे बघू आपल्या, की तुम्हाला या वॉर्डची सर्वात उत्तम गोष्ट कोणती वाटते, ज्याचा तुम्हाला अभिमान आहे? आता चांगली गोष्ट अशी वाटते की ह्या विभागातले जे लोक आहेत हे सगळे महाराष्ट्रीयन लोक आहेत. बरोबर. जास्त लोक जे आहेत ते महाराष्ट्रातले. मी स्वतः मालवणी आहे, मालवण पट्ट्यातली आहे आणि इथला जे नाव आहे कोकण नगर, हे कोकण नगर नाव ह्याच्यासाठीच दिले. इथली जी लोक आहेत ही सगळी सिंधुदुर्ग या जिल्ह्यातली आहेत. तर जास्ती लोक जी आहेत ही मालवण पट्ट्यातली आहेत. माझं लहानपण इथेच गेले, त्याच्यामुळे ही लोक जी आहेत ती मला आपली वाटतात. तर ते तुम्हाला त्यांच्या समस्या सांगतात, तर त्यातली मोठे 3 समस्या तुम्हाला कोणते वाटतात? आता जो मी प्रचार दौरा केला त्याच्या दरम्यान मला असं जाणवलं, ज्या 3 समस्या आहेत त्या, पहिला प्रश्न आहे त्यांचा पिण्याचं पाणी. बरोबर. दुसरी गोष्ट आहे त्यांची सांडपाणी जे येतं ते, आणि पावसामध्ये ह्या भागामध्ये, हा भागात सकल असल्यामुळे पाणी भरपूर जमतं. आणि तिसरं आहे कचरा. की वर्ष झाली मी स्वतः चाळीत राहते, तर आम्हाला पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आजही भेडसावतो. 24 तास पाणी नाही इथे आमच्याकडे, आणि मुंबई शहरात काही भागांमध्ये 24 तास पाणी भरपूर आहे. आणि तुम्हाला माहितीच असेल की भांडूप विभागामध्ये आपलं जलसिंचन केंद्र आहे, तर त्या जलसिंचन केंद्रामधनं पाणी सगळ्यांना जाते, पण आमच्या भांडूप विभागामध्ये पाणीच मिळत नाही. तर ही जी समस्या मेन आहे ती प्रामाणिकपणे सोडवण्याचा मी प्रयत्न करेन या विभागामध्ये. दुसरी गोष्ट आहे पावसाचं जे पाणी आहे ते इथे जे साचतंय, तर त्याच्यासाठी आपल्याला नाला रुंदीकरण हा एक सोल्युशन आहे की नाला रुंदीकरण आहे. जो हा एरिया जो आहे हा स्लम एरिया आहे, आणि स्लम एरिया असल्यामुळे ना खूप घरं ना लागून आहे, इव्हन नाल्याच्या बाजूला आहेत अशी आहे. तर नाला रुंदीकरण करताना ती जी घरं आहेत ती तुटली जातील, किंवा जी दुकान साईड असेल तर ती तुटली जातील. मग त्या लोकांना त्यांचं पुनर्वसन जे करायचं आहे ते या भांडूपमध्येच करायचं आहे, आणि तसा मी प्रयत्न करेन. जे तुम्ही 3 मुद्दे बोललात त्याचं तुम्ही निवारण कसं कराल? जे अधिकारी असतील त्या, आता पाणी विभाग असेल किंवा काही असेल, तर त्या अधिकाऱ्यांशी चर्चा करावी लागेल. बरोबर. आणि चर्चा करून जो काही तोडगा काढता येईल आणि जो चांगला असेल, जो लोकांपर्यंत पोहोचेल आणि त्या लोकांना त्रास होणार नाही, त्याचं सोल्युशन काढेन असा मी प्रयत्न करेन. बरं. मग तुमच्या मनातील किंवा जाहीरनाम्यातील असे 3 आश्वासन तुम्ही वॉर्डला द्याल? पहिलं आश्वासन माझं असेल की हा जो स्लम एरिया आहे, तर जी लहान मुलं आहेत किंवा जी शाळेत जातात मुलं, तर लहान मुलांसाठी क्रीडांगण खेळण्यासाठी, त्याच्यानंतर अभ्यास करण्यासाठी जे कॉन्सन्ट्रेशन लागतं किंवा काय, त्याचं त्यांच्यासाठी वाचनालय हे काढण्याचा प्रयत्न करेन. म्हणजे दुसरी, महिला सबलीकरण. बऱ्याच महिला आता बाहेर पडतात, तर ते रात्रीच्या ज्या येतात तेव्हा कधी कधी लाईटचा प्रॉब्लेम असतो, स्ट्रीट लाईट नसते कुठे कुठे. जिथे प्रॉब्लेम्स आहे, जिथे प्रॉब्लेमॅटिक एरिया आहे तिथे CCTV कॅमेरा, आणि जिथे लाईटचा प्रॉब्लेम आहे तिथे लाईटचे दिवे लावणं. घरकाम करणाऱ्या महिला भरपूर आहेत इथे, तर त्या घरकाम करणाऱ्या ज्या महिला आहेत तर त्यांना ज्या आपल्या गव्हर्नमेंटच्या किंवा शासनाच्या ज्या सुविधा आहेत त्या त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही. आता लाडकी बहीण जी योजना आपल्या गव्हर्नमेंटने काढली आहे, ती योजना संपूर्ण ह्या ज्या बायका आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचलेल्या नाही, किंवा एखादी बचत गट आहे किंवा काय, तर त्यांना पूर्णपणे माहिती देणं त्यांच्यासाठी, किंवा त्या माध्यमातून त्यांना मदत करणं. आपण योजनेबद्दल बोललोच, पण थोडं तुम्ही अजून त्याला एलॅबोरेट कराल का? जसं महिला किंवा ज्येष्ठ नागरिकांसाठी तुमची कोणती योजना आहे का? ज्येष्ठ नागरिकांसाठी म्हणाल तर आता जे आपला दवाखाना ही जी स्कीम आणली होती एकनाथ शिंदे साहेबांनी, तर
ती इथे जास्त एक्झिक्यूट झाली नाहीये. तर ती पुढे नेण्याचा मी प्रयत्न करेन. इतर उमेदवारापेक्षा तुम्ही वेगळे कसे, लोकांनी तुमच्यावर विश्वास का ठेवावा? तर मी पदवीधर आहे आणि माझ्या त्या अभ्यासाचा मी कुठेतरी इथे विकास करण्यासाठी त्याचा उपयोग करेन असं मला वाटतं. 15 तारखेला मतदान आहे, तर मतदारांसाठी तुमचा कोणता थेट संदेश आहे का? मतदारांसाठी माझा थेट संदेश हाच असेल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, आपले लाडके पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आणि माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्वप्नातली मुंबई जर साकार करायची असेल, जी निशाणी आहे कमळ, या कमळाचं बटन दाबून मला प्रचंड बहुमताने निवडून द्या. जय हिंद, जय महाराष्ट्र. सप्तरंगी महाराष्ट्रामध्ये भांडूप मेरी जान असेच रंगीबिरंगी कॉन्टेंट पाहत राहा. धन्यवाद.